लोके करावे कीर्ती रूपे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा तला प्रभू मंडळे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सर्गी घेणे कैसे असे सकल सुखाचा त्याग करून साधने तो योग राज्य साधनाची लगबग कैसे करावी याहून करावे विशेष करीन म्हणावे पुरुष यावरी आता विशेष काय द्यावे तव शौर्याचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे तव तेजातील एक किरण दे जीवनाला एक दर्शन दे पुन्हा यामुची महाराज व्यास वाल्मिकी येतो मंत्राई स्वतःचा जयाच्या स्मृतीने जयाच्या अभावी शिवाजी जरपुराष्ट्रमंत स्वभावी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की। काल आपण पाहत होतो त्या शहाजी राजे घोड्याचा पाय मुळीला अडकला आणि घोड्यावरून पडले आणि त्यातच ते गेले असा विषय पाहिला। शहाजी राजांचे दुसरे चिरंजीव किंवा संभाजी महाराजांचे धाकटे बंधू एकोजी राजे यांनी शहाजी राजांची क्रियाक्रमांतर केली आणि शहाजी राजांच्या अंत्यस्थानी समाधी बांधली। यरगनगट्टल हल्ली खोदेगिरी कर्नाटकात खोदेगिरी नावाचं भाग आहे, तिथं जंगल आहे आणि त्या जंगलातलं एक लहानसं गाव आहे यरगट्टन हल्ली, तिथं शहाजी राजांची समाधी उभारली। समाधीवर लेख कोरला श्री शहाजीराजन समाधी। बाकीच्याही व्यवस्था केल्या, नंदादीपाची पूजा अर्चेची व्यवस्था केली, अजूनही ती समाधी आहे। शहाजीराजांना जिजाऊ साहेबांशिवाय तुकाऊ साहेब आणि नरसाऊ साहेब अशा दोन इतर पत्न्या होत्या। तुकाऊ साहेबांच्या पोटी एकोजीराजे जन्माला आले होते आणि जिजाऊ साहेबांच्या पोटी शिवाजीराजे आणि थोरले संभाजीराजे जन्माला आले होते। याशिवाय शहाजीराजांना अन्य उपस्त्रिया पण होत्या आणि शहाजीराजांचा संसार तसा मोठा आहे। जसं शिवाजीराजे संभाजीराजे आणि एकोजीराजे तसे अन्य काही भाऊ अन्य उपस्त्रियांपासून झालेले आहेत। त्यामध्ये रायभानजीराजे, प्रतापजीराजे, भिवजीराजे आणि कोयाजीराजे हे 4 भाऊ आहेत, म्हणजे 4 पुत्र आहेत। अजून त्यातले कोयाजीराजे जे आहेत ते अत्यंत विद्वान, म्हणजे सगळेच विद्वान आहेत, पण हे विद्वान म्हणण्याचा अर्थ असा की कलेचे उत्तम जाणते होते, अनेक विषयांचं ज्ञान होतं, नृत्यशास्त्रात विशारद होते, नृत्य गायन वादन याची जाण त्यांची विलक्षण होती। शिवाजीराजांचे थोरले भाऊ संभाजीराजे यांचा विचार आपण पाहिला होता। संभाजीराजे यावेळी हयात नव्हते आणि त्यांची पत्नी जयंतीबाई आणि मुलगा उमाजीराजे हे मात्र शहाजीराजांबरोबर राहत होते। हा सगळा विषय आपण पाहिला। एकोजीराजांचंही लग्न झालं होतं। एकोजीराजे शिवाजी महाराजांपेक्षा थोडीशी लहान आहे। 1630 ला शिवाजी महाराजांचा जन्म आहे, त्यानंतर 31 सालचे असतील किंवा 30च्या नंतरचे असतील, शिवाजी महाराजांच्या नंतर। या सगळ्यांची लग्न झाली आहेत, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे। शिवाजीराजांची पत्नी थोरली सईबाई आणि दुसरी सोयराबाई, सोयराबाईचीच बहीण ही एकोजीराजांची बायको आहे, अण्णूबाई तिचं नाव। संभाजीराजे मोहित्यांच्या या 2 पुरी शिवाजीराजांना एक दिली आणि एक दुसरा भाऊ एकोजीराजांना, असं दोघांचा आहे। हा सगळा विचार साकल्यानं पाहिला। एकोजीराजांनी तिथं राहून क्रियाक्रमांतर केली, तसंच शिवाजी महाराजांनीही राजगडावरती शहाजीराजांचं श्राद्ध केलं। कळल्यावर सगळं करतं आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे, तसं शिवाजी महाराजांनी सगळं काही केलं। आणि आता दुःख झाकून शिवाजीराजे राजकर्तव्याकडे वळाले। अनेक दिवस दुःख ठेवत राजांनी बाहेर बसायचं नसतं, तिकडं फारसं बघायचं नाही। राजा जर त्यातच अडकून पडला
तर बाकीचं प्रजेचं हित कोण पाहिजे? शिवाजीराजे त्या अर्थाने काम करतात, प्रजेसाठी सगळ्या गोष्टी करतात आणि आता त्या विचाराने शिवाजीराजे पुढे चाललेले आहेत. यावेळी शिवाजीराजे सुरतेला जाऊन आले, पण सुरतेला जाण्यापूर्वी काही दिवस शेजारी असणाऱ्या राजगडाचा किल्ला सिंहगड, त्या सिंहगडाला जसवंत सिंग राठोडाने वेढा घातलाय. शिवाजी महाराज जवळून गेले आणि आले, पण याला पत्ता लागला नाही. अनेक दिवस हा वेढा लढवतोय. 6 महिने होऊन गेले, अजून वेढा चालू आहे. आणि एके दिवशी त्यानं ठरवलं की आता किल्ला काही करून घ्यायचा. मग त्यासाठी काय करायचं? सुलतान ढवा करू म्हणजे. सुलतान ढवा म्हणजे एकदम सगळ्यांनी एकवटून शक्ती एकाच वेळी हल्ला करायचा चारही अंगाने आणि किल्ला जिंकायचा. आणि त्याने त्यासाठी शिकस्त चालू केली, मोठे प्रयत्न चालू केले. एकदम दिवस ठरवला. तारीख 14 एप्रिल 1664 शिवाजी महाराज सुरतेवरून आल्यानंतर, सुरतेला जानेवारीत शिवाजी महाराज जाऊन आले, परत पोचले. सुरतेची लूट लोहगडावर ठेवली आहे. सगळीकडे पाहिजे तसं ते खर्चाला सुरू झालेलं आहे. आणि याने सुलतान ढवा केला, एकदम कोंढाण्यावर हल्ला केला. जीवाची शर्त केली, शर्त पण सगळी व्यर्थ गेली. वरच्या गडकऱ्याने असं काही सगळा लढा चालवला की केलेला सुलतान ढवा मोडून काढला. सगळे परतले. आणि याच दरम्यान यांच्या छावणीत असणारा दारुगोळा जो आहे तो एकाएकी भडकला, पेटला. कसा पेटला काय झालं माहित नाही, पण पेटला. सगळा दारुगोळा पेटला. छावणी जळून निम्मी आधी फस्त झाली. दारुगोळा जमला. जे शेजार पाजारचे ते सगळे जळले. काही जण वाचले, लांब गेले. आणि याच्यात भांडण सुरू झालं. कुणाचं? भावसिंग हाडा आणि जसवंत सिंग राठोड या दोघांचं भांडण सुरू झालं. हे दोघं मेहुणे, पण मेहुण्याचं भांडण सुरू झालं. कशावरून? तू कामात कुचराई केली म्हणून एकमेकांनी दोघांवर शब्द ठेवला आणि भांडण सुरू झालं. भयंकर भांडण लागलं. सारी पवारा भावाची जबाबदारी जसवंत सिंगानं भावसिंग हाडावर टाकली आणि भावसिंग हाडानं त्याच्यावर टाकली. दोघांनी आग पाखडली एकमेकावर. आता आग तर जळूनच गेली होती. आणि दोघांनी नाद सोडला. कशाचा? किल्ला घ्यायचा. किल्ल्याचा वेढा सोडला. 7 महिने गेले आणि वेढा सोडून सगळे निघून आले. तुझं चुकलं माझं चुकलं भांडण करण्यात सिंहगड काही म्हणजे कोंढाणा त्यांना काही प्राप्त करता आलं नाही. वेढा सोडून ते निघून आले. हताश झाले. तारीख 28 मे सिंहगडाचा किंवा कोंढाण्याचा वेड्याचा नाद केला, पण त्याला काही जमलं नाही. वाया गेला सगळा. आणि वेड्याचा सगळा भानगड सोडून ते निघून आले. तिकडे मुअज्जम औरंगाबाद येत आहे. हा औरंगजेबाचा पुत्र आहे. त्याला कसलाच नाद नाही. नाद नाही याचा अर्थ असं काही धडपड करावी, कर्तृत्व गाजवावं आणि राज्य संपादन करावं, आपलं राज्य विस्तार करावा असली भानगडच त्याच्यापाशी नाही. म्हणजे नाद नाही या अर्थाने, पण नाद भयंकर होते. दारूचा होता, शिकारीचा होता, नाच गाण्याचा होता, चैनीचा होता आणि आळसात झोपण्याचा होता. दिवस रात्र महिने काही नाही, एवढंच चालू होतं. कशाची अडचण नव्हती. बादशाही खजिना बरोबर होता. पैसे खर्चायला ह्याला कोण बोलणार? बादशाचा पुत्र पाहिजे तेवढा पैसा पाहिजे त्या गोष्टीला खर्च करायचा होता. इकडे एवढा उपद्व्याप सगळा चालू आहे. औरंगजेब जीवाचा आटापिटा करायला सांगतोय आणि पोरगा मात्र असा नादा नाही. सगळेच पोरं असे आहेत औरंगजेबाचे, लक्षात ठेवा. मुघलशाहीतल्या अनेक राजाचे राजपुत्राचे व्यसन आणि त्यांच्या चैनीच्या जर कथा काढल्या मग ती गुंग व्हायसारखं आहे. औरंगजेबाला मात्र कसलंही व्यसन नव्हतं बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे जे आहे ते आहे, त्याला मात्र कसलंही व्यसन नव्हतं. अत्यंत चिकाटी, कामसू, सतत उद्योग करीत राहण्याच्या प्रवृत्तीतला होता. त्याला त्याचं राज्य अजून वाढवायचं होतं. आता जे मी काही सांगत होतो मागे एकदा सांगितलं केवढं राज्य आहे त्याचं, त्याही पेक्षा त्याचा विस्तार करायचा होता असं त्याची भावना होती. आणि तो तसं म्हणताना बोलायचाही, करायचाही. आणि तो म्हणायचा की मी 125 वर्ष जगणार आहे. किती? 125 वर्ष जगणार आहे. अल्लाची माझ्यावर मेहरबानी आहे
आणि मी 125 वर्ष जगणार. खरंच दीर्घायुष्य, खूप 90च्या जवळपासपर्यंत गेला. 87-88 वर्षापर्यंत आयुष्य लागलं. दुर्दैवाने शिवाजी महाराजांना जर एवढं आयुष्य मिळालं असतं, दुर्दैवाने शिवाजी महाराज गेले लवकर वयाच्या 50व्या वर्षी, तर शिवाजी महाराजांनी काय केलं असतं त्यावेळेसपर्यंत सांगता येत. नुसती दिल्लीच नाही, पार इराण आणि इस्तंबूलच्या पलीकडपर्यंत हिंदवी स्वराज्य त्यावेळेसच नेलं असतं. मग पुढच्या लोकांनी अजून पुढे नेलं असतं. शिवाजी महाराज मात्र थांबत नाही. ते कामच आहे, सतत कामात वेगळं आहे आणि हे सगळे निवांत आहे. मिर्झा राजाच्या जसवंत सिंगांनी बेडा उठवला, निघून गेला आणि शिवाजी महाराजांनी राजगडावरून कोंढाण्यावर पाहणी करायला गेली. किल्लेदाराला शाबासकी दिली पाहुणा. तारीख 30 मे 1664 या दिवशी सिंहगडावर किंवा कोंढाण्यावर शिवाजी महाराज जाऊन आले. हा किल्ला त्यांनी पाहिला पुन्हा एकदा आणि आता महाराज किल्ल्यावरून पुन्हा राजगडावर आले. महाराजांनी अनेक गोष्टी केल्या. त्यातलं पहिलं काय केलं, नेताजी पालकराला सांगितलं मोगलाई मुलकात धुमाकूळ घाला. नेताजी तिकडे निघाले. दुसरा, समुद्रामध्ये दर्या सारंगाला बोलवलं. आरमाराचं काम चालू आहे, पण नुसतं नाही, आरमार जे तयार आहे त्याची समुद्रात भिस्त ठेवा, अशी काही की लोक भिवून पळून गेले पाहिजे. मराठ्यांची निशाणं लागलेली गलबत दिसली, नौका दिसल्या की इतरांची गलबत आता पळून चालली. आता समुद्रावर मराठ्यांची दहशत निर्माण झाली. आतापर्यंत कुणीही यावं, मग ते मुघल असतील, मग ते सिद्धी असतील, मग ते टोपीकर असतील. टोपीकरात खूप जण आहेत, 18 जण आहेत. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच, खूप जण. यातलं कुणीही यावं, आपल्या मुलखात यायचं, 2-4 गावात धडगूस घालायचा, बायका पोरं पकडायचे, आपल्या गलबतावर घालायचे आणि तिकडं नेऊन विकायचे, गुलामगिरी करायला. गुलामांचा बाजार तेजीत आला होता. शिवाजी महाराजांची गलबत दिसली, कोकणातली गुलामगिरी बंद झाली. शिवाजी महाराजांच्या राज्यात माणसाला माणूस म्हणून वागण्याला सुरुवात झाली. गुलामगिरी बंद, गुलामांचे बाजार राज्यातले बंद झाले. नुसतं तेवढंच नाही तर इथून लोकांनी पकडून आपल्या लोकांना न्यावून गुलाम म्हणून विकावं, हेही बंद झालं. अशी जर गलबत दिसली, अशी जर चाचेगिरी करणारे लोक दिसले तर त्यांना जागेवर बुडवून टाका, शिवाजी महाराजांनी सांगितलं. आणि समुद्रावरती आपली गस्त सुरू झाली. मराठ्यांची गलबत दिसली की इतरांची गलबत पळून चालली. नुसतं आरमाराचा जर विचार केला ना, विशाल आहे. शिवाजी महाराजांच्या काळात, शिवाजी महाराजांच्या हयातीत, पुढे नाही, शिवाजी महाराजांची गलबत तांदळाचा व्यापार करीत लांबपर्यंत जात होती. कुठपर्यंत जात होती माहिती आहे का? आता एका बंदराचं नाव जगात सगळीकडं गाजतंय. कोणचं आहे लक्षात आहे का? अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू आहे. कोणचं बंदर आहे? हुर्मुझ. त्या हुर्मुझच्या बंदरापर्यंत त्यावेळेस शिवाजी महाराजांची गलबत जात होती, तांदळाचा व्यापार करत होती. इराणचा त्यावेळेसचा राजा, ते मराठ्यांची गलबत तिथे गेली तांदूळ विकायला आणि काहीतरी वाद झाला आणि काही शिवाजी महाराजांच्या गलबताला तोशीच दिली, काही गलबत बुडवली आणि इराणच्या बादशाहांनी चौकशी केली. कोण लोक आहेत, इथे येतात, काय करतात, कशामुळे आहे, त्याच्या राजावरच आपण स्वारी करू, चला. म्हणून त्यांनी तयारी केली त्या होर्मुझमधून आणि तो तिथून निघाला. आता जायचं गलबतावर बसून. याचं राज्य कुठं, इथून गलबत येतात, हे मराठ्यांची कुठली आहेत त्याच्यावर. आणि त्याने सगळी चौकशी केली आणि त्याला कळलं की हे आपल्या बसचं काम नाही, आपल्याला स्वतःचं काम नाही. तो पुन्हा बंदरातून आपल्या आपल्या राज्यस्थानी गेला, निघून गेला. जन्मात त्यांनी परत कधी शिवाजी महाराजांच्या मराठ्याच्या गलबताला त्रास दिला नाही. तांदळाचा व्यापार शिवाजी महाराज करत होते त्यावेळेस तिथं. म्हणजे मराठ्यांची गलबत जाऊन तिथं तांदूळ विकत होती. त्यावेळेस एवढी धास्ती निर्माण केली. पुढच्या काळात तर अजून फार मोठा आहे. त्याचं उदाहरण, किती भीती निर्माण झाली उदाहरण सांगतो. पेशव्याच्या काळामध्ये या इराणच्या बादशाहावर आपली सत्ता बसली. इराणच्या बादशाहाने आपलं मांडलिकत्व स्वीकारलं मराठ्यांच्या सत्तेचं. आणि मांडलिक झाला की सगळ्या गोष्टी मालकाच्या ऐकाव्या लागतात. पुढं त्याला पुत्र नाही, 5-6 बायका झाल्या पण पोरगा झाला नाही. आणि म्हणून त्यांनी दत्तक घेतला, एक पोरगा दत्तक घेतला. आणि ते दत्तक घेतलेला तिथल्या दरबारातल्या वकिलांनी आपल्या लोकांना कळवलं की राजानं दत्तक घेतलाय. मग दत्तक घ्यायचा तर मुख्य कोण, सम्राट आहे, मराठ्यांचा राजा आहे, त्याची तू परमिशन घेतली पाहिजे. त्याच्या परवानगीशिवाय दत्तक घेता कामा नाही, असं ते अलिखित असतं नियम. सार्वभौम राजाच्या बाबतीत तशा गोष्टी असतात. जेव्हा मांडलिक आहे त्यांनी ते मुख्य मालकाला विचारलं पाहिजे, मला पोरगा नाही, दत्तक घ्यायचा आहे. मग त्यांनी संमती द्यायची. आणि पेशव्यांना इथं ते आलं. पेशवे हे हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान आहेत, मुख्य राजे साताऱ्यात आहेत. आणि पेशव्यांनी त्याला तिथून पत्र लिहिलं बादशाला पुण्यातून की कोणाला विचारून दत्तक घेतला.
आमच्या संमतीविना दत्तक का घेतला? इराणचा बादशाह घाबरला, पहिला दत्तक रद्द केला आणि तुम्ही सांगाल तर दत्तक घेतो म्हणून पत्र लिहिलं. इतकी मराठ्यांची दहशत इराणवर होती त्यावेळेस. म्हणजे शिवाजी महाराजांचाच कालखंड जरी नसला तरी पुढच्या काळात मराठ्यांनी शिवाजी महाराजांची जी भीती आहे बाकीच्या राष्ट्रांवरची ती तशी चालून ठेवलेली आहे, ही लक्षात ठेवलं पाहिजे. विषय निघाला म्हणून फक्त विषय तो सगळा सांगितला. ते आत्ता दर्याखान समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं राज्य आरमार म्हणून चालवतोय. नेताजी पालकर मोगलात धुमाकूळ घालतोय. याशिवाय महाराज काय करतायत? महाराज काय स्वस्त बसलेत का? नाही. महाराज तिथून उठले आणि नगरच्या परिसरात आले आणि नगरमधला मोगलाई मुलूक झोडपून काढला आणि तिथून लाखोंची लूट गोळा केली. म्हणजे अनेक गोष्टी चालू आहेत, अनेक ठिकाणी सगळीकडे चालू आहे. सगळीकडे पराभूत व्हावं लागतंय. मोगलांना, विजापूरकराला सगळ्यांनाच पराभूत व्हावं लागतं. यावेळी विजापूरकरांनी अनेक गोष्टी केल्या. त्यात कोकणच्या या सगळ्या धुडगुसात विजापूरचं राज्य रक्षणासाठी इकलास खान या नावाचा एक माणूस नेमला, सरदार नेमला. तळ कोकणात त्यानं जाऊन काहीतरी करावं असे अपेक्षा होती. वाडीकर सावंताला पत्र लिहिलं. वाडीकर सावंत तिथं आले आणि दोघांनी मिळून 2-5 गावात काहीतरी धुमाकूळ घालण्याशिवाय काहीही करता आलं नाही, काहीही केलं नाही. म्हणून माणूस बदलला, दुसरा माणूस पाठवला. कोण? मोहम्मद इकलास खानाच्या ऐवजी आता सिद्दी अजीज खान याला तळ कोकणावर पाठवलं. त्यानं स्वारी केली. कुठं? एकदम स्वर्गावर. 10 जून 1664 या दिवशी तो मरण पावला, अजीज खान. लोकांना असं वाटलं की शिवाजीराजांनीच याला विष घालून मारला. शिवाजी महाराजांनी काहीही केलं नव्हतं. हा निसर्गता त्याचं काय झालं माहित नाही. बहुतेक आपण असा विचार करायचा किंवा आपण असं म्हणायचं निसर्गता मेला हे कागदावर कळतं, काहीतरी झालं तो मेला. पण आपण असं म्हणायचं किंवा आपण गंमतही करायची, कसा मेला? शिवाजी महाराजांवर आपल्याला रुजू केलं म्हणून त्याचा हार्ट फेल झाला. शिवाजी महाराजांबरोबर लढाई नको रे बाबा, त्यापेक्षा मेलेलं बरं, असंच त्याला वाटलं. मग आता बादशाने गंमत करायची ठरवली. जातो तो माघारी येत नाही, मार खातो. मग काय करायचं? बादशाने दरबार भरवला विजापुरात. बडे बडे सरदार बोलवले आणि दरबारात पुन्हा पैजेचा विडा मांडला. मुख्य समोर, बादशाच्या समोर तवक ठेवलं सोन्याचं, त्यात विडा ठेवला आणि बादशाह म्हणाला, बोलो है कोई इस दरबार में वजीरों में ऐसा बहादुर जो शिवाजी को दबाव डालकर अपने शमशीर का दिमाग बादशाह औरंगजेब को भी दिखाएगा. आता विजापुरापुरं तर भास आहे ना, स्वतः विषय ना, पण मला तर आहे, पण औरंगजेबाला त्याचं कर्तृत्व दाखवेल, आपल्या शमशेरीची तारीख दाखवेल, असं कोणी या दरबारात आहे काय? आता आली का पंचायत? अनेक सरदार उभे आहेत. तिथे शिवाजी नाव काढले की चक्कर यायला लागले. स्वारीवर धाडलं तर स्वर्गावर चालले. एकेकाने पराभव खालाय. किती जण सांगावे, किती जण करावेत? अफजल खान, त्याच्या आधी फतेह खान, अफजल खान बरोबर सगळे किती लोक होते? 25,000. पुन्हा सिद्दी जोहर, तो फाजल खान, तर रंदुल्ला खानाचा पोरगा, एवढे सगळे आले. सगळ्यांनी मार खाल्ला. तळ कोकणात मार खातायत, रोज मार खातायत. आता कसं काय व्हायचं आपलं? कोण बोलायला तयार? पण तरी एक माणूस सगळे परतत असताना समोर आला. तजुर्बेकार, अकलमंद, शहाणा, अफलातून असणारा. कोण? खवास खान. त्यानं तो विडा उचलला. मी शिवाजीवर जातो म्हणा. पैजेची पानं त्यानं उचलली आणि आता विजापुरातून फौज घेऊन तो बाहेर पडला. याबरोबर बादशाने अनेक लोक दिले. त्यात बाजी घोरपडे, राजा बहादूर हा त्यांचा किताब आहे, मुधोळची. यांनाही बादशाने सांगितलं, तुम्ही जा खवास खानाबरोबर तळ कोकणात आणि शिवाजी राजाच्या राज्यात जाऊन त्याला परास्त करा. खवास खान निघाला आणि त्याने निघताना घाटमाथ्याने इकडने येण्याच्या ऐवजी कोकणातून आला.
आंबोलीच्या घाटातून किंवा अन्य दुसऱ्या घाटातून कोकणात तो उतरला. कुडाळात उतरला, घाटातून तो खाली उतरला. यावेळी बाजी घोरपडे मुधोळात होते, आपल्या गावात होते. त्यांना गावात पत्र गेली बादशाची, स्वारीवर जा. अजून ते गावातच आहे. तोपर्यंत हा खवासखान तिथं आला. बाजी घोरपडे निघण्याच्या तयारीत आहे. बाजी घोरपडे म्हणजे शिवाजी महाराजांची भावकीच, भोसलेच मूळचे. दोन शाखा झाल्या. एक घोरपडे हे नाव लावायला लागली कारण त्यांनी रांगणा किल्ला हा घोरपड लावून जिंकला होता. खेळणा, रांगणा नाही, खेळणा किल्ला घोरपड लावून जिंकला म्हणून त्या घराचं नाव झालं घोरपडे. पण एकाच घरातले, एकाच आडनावाचे किंवा भाऊच, पण पक्के द्वेषी, सख्खे भाऊ पक्के वैरी म्हणतात ना आपल्याकडे, तसं हे झालेलं. घोरपडे भोसल्यांचा द्वेष करीत होते, भोसले मात्र प्रेम करत होते. घोरपड्यांना अनेक वेळा शहाजीराजांनी मदत केली, पण त्यांनी ती जाण ठेवली नव्हती. त्यामुळे या दोघात वितुष्ट निर्माण झालं होतं. भयंकर दुश्मन बनले होते. एकमेकाच्या अन्नात विष घालवणं किंवा मनातच विष इतकं बनलं होतं की दोघं एकमेकाच्या कुळाचा विध्वंस करण्यासाठी टकून बसले होते. बाजी घोरपडे दगाबाजीने शहाजीराजांनी अटक केली होती आणि त्याबद्दल शहाजीराजांची काही विषय बोलण्यात होते. शहाजीराजे बोलले होते, स्वधर्म साधनता सोडून यवन दुष्ट तुर्काचे कृत्यास अनुकूल होऊन दगाबाजीचे हुन्नरे करून बाजीने जन्मभर वर्तन केलाय. वडिलांची महाराजाला अशी आज्ञा आहे, त्याचे वेढे घ्या. वेढे म्हणजे उष्ण घ्या, उष्ण म्हणजे सूड घ्या. माझ्या अपमानाचा बदला तुम्ही घ्या. नुसतं तेवढंच नाही, आमचे मनोदय शेवटास नेणारे तुम्ही सुपुत्र निर्माण झाले आहात. शहाजीराजांना विश्वास किती लक्षात ठेवा. आमचा मनोदय काय आहे, तो पूर्तीला नेणारा सुपुत्र तुम्ही झाले आहात. आता यातला सुपुत्राचा आहे, नुसता पुत्र नाही, सुपुत्र. बापाची इच्छा पूर्ण करणारा तो पुत्र, पण बापाची इच्छा काय ओळखणारा तोही महत्वाचा आहे. बापाची इच्छा खरं काय आहे शिवाजी महाराजांना कळते. केवळ बाजी घोरपड्याचं उष्ण घ्यावं एवढीच इच्छा नाही. बापाची इच्छा आहे हे हिंदवी स्वराज्य निर्माण करावं. ते प्रयत्न मी दोनदा केला, दुर्दैवाने मला अपयश आलं. ती पूर्ती करणारा तो पुत्र आहे, हा याचा अर्थ आहे. त्या अर्थाने विचार करायचा आहे. दिल्लीपतीच्या सिंहासनावर तुम्ही बसलं पाहिजे, आपला राजा स्वतः झाला पाहिजे, ही शहाजीराजांची इच्छा आहे. सकल हिंदुस्थान या मोगलाच्या चंगुलातून सुटला पाहिजे, ही शहाजीराजांची इच्छा आहे. म्हणून ते पुत्राला त्या अर्थाने तू पराक्रमी आहे. ज्या औरंगजेब दिल्लीपती म्हणून बसलाय त्या औरंगजेबाला शिकस्त देणारा अफजल खान तू मारलाय, म्हणजे तू आता दिल्लीच्या गादीवर बसायला योग्य आहे. त्या अर्थाने तू पुत्र आहेस आणि ही माझी इच्छा ओळखणारा तूच एकमेव आहे, ही शहाजीराजांना म्हणायचं. आणि मग बापाची इच्छापूर्ती सगळ्या अर्थाने केली पाहिजे. शिवाजी महाराजांनी ठरवलं आता जायचं, हे पूर्ती करायची. बापाने सांगितलंय वेढे घ्यायचं, म्हणजे उष्ण फेडायचं, बदला घ्यायचा. शिवाजी महाराज उठले आणि काय करायचं, मुधोळला जायचं ठरवलं. ते मुधोळ बाजी घोरपड्यांचं गाव कर्नाटकात आहे आज. खरं तर ते मराठी राज्य आहे, पण आता कर्नाटकात आहे. शिवाजी महाराज उठले आणि मुधोळावर चालून गेले. मुधोळात धुमाकूळ मारला. औचित राजे आले, कसली काही खूण नाही, काही शिवाजी महाराज कधी आधी सांगायची भानगडच नाही. औचित आले. बाजी घोरपड्याला कळलं शिवाजी आला आणि तो चवतळून उठला. शहाजीराजाला कैद केली, पण दुर्दैवानं त्याला मारता नाही आलं. दुर्दैवानं याचा अर्थ बाजीकडनं बरं का. शहाजीराजाला आपल्याला संपवता नाही आलं, जन्मभर तुरुंगात टाकता नाही आलं, बादशाचे कान पंकून त्याला संपवता नाही आलं. मग आता काय करावं, आता पोरगा आलाय याला संपू. बाजी घोरपडे उसळला. शिवाजी महाराज आणि बाजी समोरासमोर आले. दोघांची घनचक्कर सुरू झाली. गावातही सगळ्या घनचक्कर सुरू झाली. अख्खं गाव, बाजीचे जे लोक आहेत ते शिवाजीराजाच्या लोकांच्या बरोबर उठले. भांडण सुरू झालं आणि शिवाजी महाराजांचा घाव पडला आणि बाजी पडला. भवानी अशी चालली की बाजीचे तुकडे झाले आणि बाजी मेला. तो खरोखर शूर होता, सामान्य नव्हताच, पण केवळ मनात द्वेष. लोकांचा द्वेष केल्यावर आपलं चांगलं होत नाही. बाजी ठार झाला. खुद्द मुधोळा
स्वतःच्या घरापुढे बाजीला मरायची पाळी आली. महाराजांची भवानी संतुष्ट झाली. शहाजीराजांची हौस आज पिटली. शिवाजीराजांनी वडिलाचं श्राद्ध त्या अर्थाने केलं. वडिलाचं तर्पण पाणी सोडून करणं हा भाग झाला त्यावेळेसचा, पण वडिलाची इच्छापूर्ती करणं म्हणजे खरोखरचं श्राद्ध. रक्ताने तर्पण केलं शिवाजी महाराजांनी वडिलांचं. खरोखरचं श्राद्ध आज पार पडलं. ऑक्टोबर 1664 मध्ये हे घडलं. यावेळी बाजीचं सगळं कुटुंब महाराजांनी कापून काढलं. कुणीही माणूस शिल्लक ठेवला नाही. फक्त भोसले कुळ आपल्या घोरपडे कुळाचा दैव बलवत्तर बाजीची एक बायको आपल्या 2 पोरांसकट माहेरी गेली होती. माहेरचं नाव गावाचं दहीर, इथं ती गेली होती. तिच्याबरोबर तिचे 2 पुत्र होते. यातल्या एकाचं नाव मालोजी राजे आणि दुसऱ्याचं नाव जयसिंग तथा शंकराजी राजे. हे 2 पोरं आणि ती आई माहेरी गेले म्हणून ते वाचले, नाही तर सगळं कुळ संपायचं. महाराज तिथून उठले आणि कुडाळात आले. कुडाळात तो खवासखाना आहे ना, त्या खवासखानाला काही माहीतच नाही काय झाले. तो वाट बघतोय बाजी घोरपड्याची. तो आला की आपण आता शिवाजीवर स्वारी करायची, हे त्याची समजूत आहे. आणि तो जे काही घाटातून उतरलाय ते कोकण, आणि नुसतं कोकण नाही तर झाडीचा जंगलाचा भाग आहे. झोपायला नीट तंबू नाहीत, जागा लावायला जागा नाही, तंबू लावायला किंवा बाकीच्या गोष्टीला आहेत, त्याच्यातच कसं तरी सांभाळून चाललेला आहे. वेळ रात्रीची आहे आणि महाराज तिथे येऊन बसले. त्यांच्या समोर छावणी दिसायला लागली. याला माहित नाही महाराज येणार आहेत किंवा आले. तो वाट पाहतोय बाजीची आणि महाराजच तिथे आले. पण महाराजांनी मात्र ओळखलं की अशा बिकट परिस्थितीत याचा जो छापा घातला तर याचा चुराडा उडेल. पण एक गंमत करू, बघू तरी काय करायचं. महाराजांनी त्याच्याकडे वकील पाठवला, त्याला निरोप दिला. जा. महाराज दिलदार किती आहे, समोरच्या शत्रूला सुद्धा कसं वागवतात याचा विचार करायचा. दिलदार मर्दानीपणा किती आहे पहा. महाराजांनी आपला माणूस पाठवला. खान यावेळी लष्कर आणि खान तंबूत आराम करीत होते. शिवाजीचा सासू झाला. बोलवा म्हणजे त्या समोर आणल्या आणि त्यांनी निरोप दिला महाराजाचा. खान साहेब, आपण मुक्कामासाठी अशी जागा शोधते की ती मृत्यूचं घर आहे. कोकणचा प्रदेश आमचा आहे, त्यात तुम्ही आलाय, ते तुम्हाला शोभणार नाही. ते मृत्यूचा प्रदेश आहे. नुसतं तेवढंच नाही तर अशा बिकट जागी तुम्ही आलाय की तुमचं काही खरं नाही. कोकणची सगळी जमीन माझी आहे. माझी फौज पिशाच्या प्रमाणे आहे. सगळी माझी आहे, ती भूत आहे, साधी नाही आहे. कितीही कत्तल झाली तर त्यांना काहीही वाटणार नाही. या डोंगराळ जागी मनुष्य आपल्या पावलाने येऊ शकेल, पण जाऊ मात्र शकणार नाही. आमच्या इच्छेवर अवलंबून आहे. तुम्ही जाल का नाही. आमच्या पावलाशिवाय बाहेर जाणं अशक्य आहे. दख्खनच्या लोकात आपण फार थोर आहात. बादशाचा खवासखान सरदार म्हणून तुमची कीर्ती आहे, म्हणून थोर आहात. तेव्हा आपलं शहाणपण आणि मोठेपण मी राखू इच्छितो, त्याला म्हणायचं दिलदार. तेव्हा एक काम करा, सूर्य उगवायच्या आत इथून बऱ्या बोलाने निघून जा. नाही तर एका क्षणात मी काय करू शकतो ते आपल्याला कळेल. किती सरळ आहे ना. निघून जा, काही करणार नाही. आमच्या प्रदेशात पाय घालणं म्हणजे काय आहे की खवासखानाला जसा निरोप आहे तसा सगळ्याच मोगलशाहीला, बादशाही विजापूरच्याला, इतरांनाही निरोप आहे असं म्हणायला हरकत नाही. आमच्या प्रदेशात तुमच्या पावलाने याल, पण आमच्या पावलाने जावं लागेल. आम्ही सांगितल्याशिवाय बाहेर पडणं मुश्किल आहे. आमचा प्रदेश मृत्यूचा प्रदेश आहे. आमच्या प्रदेशातले आमचे लोक हे सगळे म्हणजे विलक्षण आहेत. ते म्हणजे तुमचा काळ आहे. कवी भूषणाने शिवाजी महाराजांच्या विषयाने काव्य लिहिले, त्यात मी मागे बोलून गेलो. काल करत करी काल में नहीं तुर्कन को काल, काल करत करी काल में कर सर्जा करवाल, असं दोहा लिहिलाय. याचा अर्थ या कलियुगात तुर्कांचा मृत्यू करण्याचं काम आता यम करीत नाही. आता ते काम यम निर्धास्त झालाय, झोपून झालाय. ते काम आता शिवाजी महाराजांची तलवार करते असं लिहिलेलं आहे. म्हणजे आमच्या तलवारीची कीर्ती किंवा आमच्या तलवारीचा धाक काय आहे विषय इथे आहे.
तुम्ही तुमच्या पावलानं नाही, आमच्या तलवारीशिवाय जाऊ शकणार नाही. शहाणे असाल तर निघून जा, आमच्या वाटेत जाऊ नका. आणि नाहीतर काय होईल क्षणात कळेल. ते ऐकलं आणि तो खान संतापला, बिघडला. त्यानं जास्तवाला निरोप दिला, केराला सांगितलं, मैं हजरत बादशाह का नमक खार खादिम हूं, मुझे दुश्मन की बिल्कुल परवाह नहीं है. शिवाजी ने आज तक बहुत नाम कमाया है, लेकिन मुझ जैसे का उससे पाला नहीं पड़ा है. खूप जणांशी युद्ध केलं असेल, काही केलं असेल, पण माझ्यासारखा आजपर्यंत त्याला कोणी गाठ पाडलं नाही. खरंच आहे, तुझ्यासारखं कोणीच नाही. असा जंगलात कुठंतरी झोपडी घालतो तो काय, तंबू घालतो तो काय, तुझ्यासारखा कोणीच नाही. मेरी फौज किस किस्म की है उसको पता नहीं है. अब सिर्फ एक ही बात कहता हूं, एक ही ख्वाहिश है. शिवाजी की अगर कोई ख्वाहिश है तो फौरन लड़ाई के लिए तैयार हो जाओ. शिवाजी को कह देना, आ जाओ, हम भी तैयार हैं. खवास खानाबद्दल जरा स्वतःबद्दल घमेंड जरा जास्तच आहे, अधिकच आहे. खानाचा हा निरोप ऐकला आणि महाराज तडक निघाले. कुठं? खवास खानावर. महाराज वाटच पाहत होते, त्यांना अपेक्षितच होतो हा खवास खान असं काहीतरी बोलेल. लांब उडून महाराजांनी सगळी छावणी गराडली होती. खवास खानाला मैत्र होतं. आत्ता कळलं की शिवाजी आलाय, शेजारी शिवून बसला. आला कोण? बाजी घोरपडे आला म्हणून वाट पाहत बसला आणि शिवाजी राजाच आला. लगेच त्याने पायऱ्यावर भराभर हुकूम सोडले, तयारी केली. खानाने आपल्या सैन्याला उद्देशून थोडस बोलला, दुश्मन ने हमें चारों तरफ से घेरा है, मैदान में जाकर जंग करने का रास्ता भी बंद हुआ है. आता लढाई करायला मैदान ओळखायचं, तिथे जाऊन लढाई करायची. असं होत नसतं शिवाजी महाराजांच्या बाबतीत. शिवाजी महाराज पाहिजे ते मैदान स्वतः निर्माण करतात. चल तिकडे जाऊन कुस्ती करू, इथंच जिथं उभा तिथंच, जिथं आहे तिथंच. त्याच्यासाठी युद्धाला समोर समोर फळी उभी करायची, लढाई करायची असली भानगड नाही. खैर जो हुआ वो हुआ, मैदान नहीं है तो क्या हुआ, इसी मुल्क का हम मैदान करेंगे. चलो तंबू निकालो, झाडी निकालो, तंबू काढा, इथंच आपण लढाई करू. असं म्हणून त्याने लढाईची तयारी सुरू केली. खानाला मोकळ्या जागेत जायला राहायला जागा नव्हती. असलेले तंबूही पाडले आणि मैदान तयार करायला लागला. ये शिवाजी बड़ा चालबाज और जलील है. कई लोगों को इसने अपनी उंगलियों के इशारे पर नचाया है, लेकिन आज तक मेरे जैसे जंग बहादुर का उससे सामना नहीं हुआ है. मैं शाइस्ते खान नहीं हूं कि उसके पंजे में फंस जाऊं. वो छापा डाले और मैं निकल जाऊं. इस शिवाजी की जिंदगी बुराइयों से भरी है, मैं इसका बदला लूंगा. तुम भी अपनी अपनी जगह पर होशियार रहना. दुश्मन चाहे हमें ज्यादा हो मगर परवा नाही. तर माहिती आहे नाही किती आहेत शिवाजी राजाचे लोक. सुमारे 10,000 लोक घेऊन हा आलाय आणि शिवाजी महाराज आले 3,000 लोक घेऊन. सामने आने पर हर एक गनीम को कत्ल करो. जहां हमारी कमजोरियां नजर आएंगी वहां मैं खुद हाजर. अनेक आघाडीवर सगळं सैन्य लढते, जिथं मार खाईल तिथं मी स्वतः जातो आणि युद्ध करतो. मी तिथं धीर देतो. असं बोलतोय ना बोलतोय तोच मराठी आले. त्यांच्या गोफणीतले दगड, तीर, धनुष्यबाणातले आणि तुफंग सुटायला सुरुवात झाली. सर सर बाण यायला लागले, तुफंग झणझणत यायला लागले आणि एक एक माणसाचा अंत घ्यायला लागले. गोफणी माहिती आहे, तीर म्हणजे धनुष्यबाण माहिती आहे, तुफंग माहित नाही. तुफंग म्हणजे बंदुकीतली गोळी, पण ती कसली? बंदुकीत गोळी घालायची ती धातूच्या गोळीऐवजी मातीची गोळी करायची. कमी खर्चाची भानगड ना. आणि ती भरायची आणि ती मारायची. ती तुफंग सुटायला लागल्या. रात्रीचा अंधार असून रणकंदन माजलं. दिवसाच्या उजेडासारखा सगळीकडे कल्लोळ सुरू झाला. बंदुकीचे बार त्याचा उजेड सुटतो. हिलाल, मशाली, पलिते पेटून रणकंदनात ते समोरासमोर लोक धरून एका हातात लढाई करतात. महाराजांनी अंगेजणीने एल्गार केला. खवास खान काही बाजार बुडकं नव्हतं, ते लढवई होते. मुसांडी मात्र अशी जोरात होती की सांगता पुरवत नाही. खवास खानाच्या बरोबर आघाडीला त्याचे लोक होते. खवास खानाच्या बरोबर शाह हजरत, सिद्धी सरवर हेही होते. महाराजांचा जोर असा काही तुफानी होता की एक एक उडाले. हे दोघेही मेले
सिद्धी, सरवर, शाह हजरत, शेख मिरान सगळे एक एक मारले आणि महाराजांची आघाडी बळजोर झाली आणि खानाची फौज पळत सुटली. खवास खान धीर द्यायचा प्रयत्न करीत होता, पण काय करावं, सैन्य पळत सुटलं. या स्वारीत खवास खानाबरोबर अजून एक व्यक्ती होती. कोण? शिवाजी महाराजांचे सख्खे भाऊ एकोजीराजे धाकटे भाऊ. खरं तर भावाच्या मागे येऊन उभारायचं सोडलं, खवास खानाच्या बरोबर आले. पराभव झाला. एकोजीराजेही पराभूत झाले आणि पळत सुटले. दोन भावाची वडिलांच्या मृत्यूनंतर भेट कुठं होते? रणांगणात. हा मराठ्यांना किंवा आपल्या सगळ्यांना लागलेला हा शाप आहे. भाऊ भाऊ दोघांनी मिळून एक होऊन या बादशाही बुडवायची राहिली. दोघं बादशाहीसाठी भांडत बसले. एकोजीराजे विजापूरच्या बादशहासाठी शिवाजीराजांच्या विरुद्ध आले आणि खवास खान, वाडीकर भोसले तेही बरोबर होते. वाडीकर भोसले ही भोसलेच आहे, शिवाजी महाराजांचे तसे कुळातलेच आहे, पण बादशाची सेवा करतात. सगळ्यांनी मार खाल्ला. फौज पळत सुटली विजापुरापर्यंत. लांब कुडाळवर आलेलं संकट महाराजांनी पार धुवून टाकलं. खवास खानाला पराभूत केलं. मात्र विजापूरच्या दरबारातल्या लोकांनी त्यांचा जो दरबारी अलीनामा आहे, अली बादशाच्या काळात घडलेल्या कथा किंवा घडलेला सगळा इतिहास दरबारी लोकांनी लिहून ठेवला. त्यात लिहिलं की खवास खानाचा प्रचंड विजय झाला. किती खोटं लिहावं यालाही मर्यादा असतात. रसभरीत वर्णन लिहिलं. शिवाजी भोसल्याचा पराभव झाला आणि खवास खानाचा विजय झाला. वस्तुतः याच्या विपरीत झालं होतं एवढंच की खवास खानाचा पाठलाग करीत मावळे लोक जे गेले होते ते पाठलाग चुकवीत पडणारा खवास खान शेवट एका ठिकाणी पाठलागावर आलेल्या लोकांचा त्याने पराभव केला आणि पाठलाग परतवला. सगळाच हल्ला परतवला नाही, पाठलागाचे काही लोक परतवले. आता नाद सोडून द्यायचा, ते मराठी माघारी आले. ह्यांना वाटलं आपला विजय झाला आणि म्हणून दरबारात खवास खानाचा मान सन्मान झाला. एकोजीराजांना 2 गावाची जहागीर मिळाली. शिवाजीवर विजय प्राप्त केला. बाजी घोरपडा ठार झाल्याचं बादशाला कळालं आणि त्याला दुःख झालं. अनेक गोष्टी शिवाजी महाराज मात्र आता पुढच्या गोष्टी चालू आहे. महाराजांनी वाडीकर सावंतावर हल्ला केला. सावंतवाडी गाव आहे ना, आता ते सावंत याचा अर्थ तिथले राहणारे म्हणून सावंतवाडीच नाव पडलेलं आहे. ती भोसले कुळातली आहे. सावंतवाडीवर हल्ला केला. शिवाजी महाराज आलेलं कळालं की सावंतवाडीच्या भोसल्यांनी शिवाजी महाराजांकडे आपला दूत पितांबर शेणवी पाठवला, नजराणा पाठवला. आम्ही तुमचेच आहोत, तुमचाच पुत्र आहे, माझं रक्षण करा म्हणून त्याने विनंती केली. महाराजांनी पुन्हा त्याला बादशाहीकडे वारंवार तो करत असूनही पुन्हा त्याला माफ केलं. शिवाजी महाराजांनी पुढं स्वारी केली. कुठं? फोंडा गोव्यामध्ये. फोंड्यावरती शिवाजी महाराजांनी स्वारी केली. फोंड्याचा किल्लेदार होता महाबत खान. विजापूरच्या बादशाचा हा किल्लेदार आहे. फोंड्यावर महाराजांनी एल्गार केला. फोंडा सहजासहजी पडेना. चारी बाजूनी महाराजांनी स्वारी केली तरी फोंडा पडेना. आणि मग महाराजांनी फोंड्याच्या किल्ल्याला सुरुंग लावला आणि सुरुंग पेटला धड करत आणि किल्ल्याचा काही भाग तटाचा आणि बुरुजाचा कोसळला. महाराजांनी किल्ला काबीज केला. महाबत खानाला महाराजांच्या पुढे उभं करण्यात आलं. महाराजांनी त्याला म्हटले, आमच्या पक्षात येतोस का? ये, आमच्याकडे कामाला ठेवून घेतो. महाबत खान मात्र विनम्रपणे नकार दिला. महाराजांनी मात्र त्याला काही केलं नाही. तू विजापूरला निघून गेला. पाठवणी केली. आता महाराजांनी गोव्यावर स्वारी केली. गोवा, बारदेश, गोव्याला बारदेश आहे असं नाव आहे, तिथं स्वारी केली. हे सगळं भांडवल छाटून टाकावं, कायमचं इथनं हाकलून द्यावं, या पोर्तुगीजांचं राज्य इथनं संपवावं ही महाराजांची इच्छा आहे. हे ख्रिस्ताव लोक आमच्या लोकांना ख्रिश्चन करतायत, विहिरीत पाव टाकतायत आणि सगळ्याला ख्रिश्चन करतात, गावच्या गाव पाठवतायत. दुसरेही प्रकार आहेत खूप. मग काय करावं? महाराजांना त्यांना समूळ नायनाट करायचा आहे. पण त्यांच्याकडून वकील आला, तहासाठी वकील आला, नजराणा घेऊन आला, महाराजांना भेटला आणि महाराजांनी तहाला संमती दिली.
स्वराज्य विस्तार करण्यासाठी महाराज जशी भूमिका घेतात तसं धर्मरक्षणासाठीही भूमिका घेतात. गोव्यातल्या लोकांच्या रक्षणाला महाराज तिथे जातात. महाराजांनी अनेक गोष्टी यावेळी करताय. महाराजांची नजर नकाशावर, बोट फिरतायत, इथं जा इथं जा इथं जा, आणि त्याप्रमाणे महाराज अनेक गोष्टी करतायत. महाराजांनी कोकणात स्वारी केली. शिरोड्याचा किल्ला महाराजांनी ताब्यात घेतला. शिरोडा रेडीचा किल्ला म्हणतात त्याला. महाराजांनी तेरेखोलला स्वारी केली. तेरेखोलचा किल्ला घेतला. आणि महाराज आता मालवणला आले. मालवण कुडाळच्या जवळच आहे, सावंतवाडीच्या जवळ आहे. तिथून मालवण जवळ आहे. मालवणच्या एक बाजू गावाची समुद्रात आहे. तिथं आले. मालवण स्वराज्यात आलं. आणि महाराजांनी तिथं मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर उभं असताना समुद्राच्या पोटात एक बेट दिसलं. महाराजांनी गावातल्या लोकांना विनायची विचारलं, हे काय आहे? महाराज, ते कुर्ट बेट आहे. त्यांनी सांगितलं कुर्ट. त्या बेटाचं नाव आहे कुर्ट. कुर्ट म्हणजे अपुरं, खुजं, लहानसं. बाकीच्या तुलनेनं बाकीची बेटी मोठी आहे, लांब असलेली, पण हे बेट मात्र खुज आहे. समुद्रात उभं जरी असलं तरी खुज आहे. मग महाराजांनी चौकशी केली, काय भानगड आहे, बेट कसलं आहे? हे बेट भरतीच्या वेळी संपूर्ण बुडतं काय? नाही बुडत. कसलं बेट आहे? चला. महाराज स्वतः नावेत बसले, बेटावर गेले. आणि स्थानिक नावाड्याने नावा डुगडुग्या काय लहान जी काही साधन आहेत ती मोठी नाव चालत नाही तिथे, लहानच नाव लागतात. कारण जसं ते बेट आहे तसं समुद्रात बारकी बारकी तुकडे, डोंगर लहान लहान मधून वर आलेले आहेत. त्याला धडकलं की नावा पलटतात. त्यामुळे लहान नावा स्थानिक माणूस असला तरच ते वळणं वळशी घेत बरोबर तिथपर्यंत जातो. त्यांनी तिथं नेलं. महाराजांनी बेटावर पाहिलं. बेटाचा विस्तार मोठा आहे, बेट लहान नाही. समुद्रात थोडंसं आत आहे पण किनाऱ्यालाही जवळ आहे. याच्यावर स्वारी करणं अवघड आहे, दुसऱ्याला जिंकणं अवघड आहे. आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे या बेटावर पाणी आहे प्यायला. आत तिथंच झरे आहे. वर्षभर पुरतं का? पुरतं. त्याची सगळी चौकशी केली आणि महाराजांनी एक दुसराच विचार व्यक्त केला. लोकांना बोलवून घेतलं, या बेटावर किल्ला बांधायचा म्हणून. किल्ला बांधायचा. मग त्यासाठी आरंभ करा. भूमिपूजन केलं पाहिजे, पहिला चिरा बसवला पाहिजे, गणपती पूजन केलं पाहिजे. महाराजांच्या बरोबर त्यांचे कुलोपाध्याय असायचे बरं का कायम. असं काही असलं काम की त्यांनी करायचं. कुलोपाध्याय जे आहेत ते आर्वीकर, बाळंबट आर्वीकर. पण आत्ता ते जरी असले तरी महाराजांनी दुसरा विषय केला. गावात पाठवला माणूस. सगळी तयारी केली पूजेची. गावात माणूस पाठवला, जा. गावात कोणी स्थानिक उपाध्याय असेल तर त्याला घेऊन ये. गावचा उपाध्याय असतो, गावाचा प्रत्येकाला एक गावात धर्मकार्य चालवण्यासाठी माणूस असतो, ते असेल तर घेऊन ये. 2 माणसं होती. त्यातला एक होता वेदशास्त्र संपन्न जानभट अभ्यंकर आणि त्याचा भाचा होता दादमभट बिन पिलंभट उपाध्याय. त्याला बोलवून आणा म्हणजे. त्याला बोलवायला गेले आणि ते म्हणले येत नाही. पहा बरं का, शिवाजी महाराज बोलवतात आणि ते म्हणतात येत नाही. दुसऱ्यांदा पाठवलं, जा आणि त्यांना घेऊन ये. ते म्हणले येत नाही. तिसऱ्यांदा म्हणले जा आणि त्यांना उचलून घेऊन या. जाणाऱ्यांनी विनंती केली, चला महाराज बोलवत आहेत, काय काम आहे? पूजा करायची आहे. कशाची? भूमिपूजन करायचं आहे. महाराज इथे किल्ला बांधू इच्छितात. या जागी बुलंद किल्ला बांधायचा आहे. मग त्यासाठी पूजा करायला तुम्ही सांगा. किल्ला बांधण्याला भूमिपूजन करायचं आहे. ते येत नाही म्हणते. त्यांना उचलून आणलं, महाराजांपुढे आणून उभं केलं. महाराजांनी विचारलं, काय येत नाही? भटजी भय खातात. महाराजांनी विचारलं, काय येत नाही? त्यांनी सांगितलं की तुम्ही आज किल्ला बांधायला सुरुवात कराल, उद्याच्याला निघून जाल आणि परवा बादशाहाच्या फौजा आल्या म्हणजे तो आम्हाला द्यावा लागेल. आम्ही इथले लोक, आम्हाला इथंच राहायचं आहे. आणि बादशाह विचारेल, तूच पूजा सांगितली ना किल्ला बांधायला, नेऊन टाकेल अफजलखान्यात, हातपायात बेडी घालेल, खोडा घालेल, मारून टाकेल. काय सांगायचं? आम्हाला भीती वाटते, भीती वाटते. महाराज बोलले ते वाक्य महत्वाचं आहे. इथे ऐसे ठाणे घालतो की शत्रूची ठाणी दहशत खाऊन उठून निघून जातील. आपल्या सरहद्दीवरचं गवताचं शेवटचं पातं आमची गुरं वासरं निर्दास्त खातील असं ठाणा इथे घालतो.
किती विश्वास आहे महाराजांना, आपण काय करतोय त्या गोष्टीचा, आपले लोक कसं राहतील त्याचा, किंवा लोकांना किती आश्वस्त करायचं त्याचा. नुसते आश्वासन द्यायचे पूर्ण करायचे नाही अशी भानगड शिवाजी महाराजांची नाही. केलेलं पूर्ण करणं हे शिवाजी महाराजांचा गुण आहे. आणि त्या पद्धतीने महाराजांनी इथं सांगितलं आणि खरोखर तसं ठाणं घातलं. सिंधुदुर्गचं बांधकाम शिवाजी महाराजांनी स्वतः पायाभरणी किंवा ज्याला आपण भूमिपूजन म्हणतो ते केलं. मार्गशीर्ष वद्य द्वितीया शके 1586 तारीख 25 नोव्हेंबर 1664 या दिवशी शिवाजी महाराजांनी स्वतः बसून गणपती पूजा केली. सिंधुदुर्गच्या बांधकामासाठी ज्या ठिकाणी ती पूजा केली त्या ठिकाणाला म्हणतात मोरयाचा धोंडा. अजूनही तो आहे. नुसतं तेवढंच नाही, शिवाजी महाराजांनी तिथं गणपती कोरला, गणपतीची पूजा केली, विष्णूचं पाय पदचिन्ह कोरलं, त्याची पूजा केली. पहिला चिरा महाराजांनी बसवला. किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली. सुरतेवरून आणलेलं सोन्यानं किल्ला बांधायला घातला. एक नाही, अनेक किल्ल्याला घातले. सिंधुदुर्गला घातला. विशाल किल्ला उभा करायला सुरुवात झाली. शिवाजी महाराज आहेत हे असे आहेत. आणि दादमभट पिलंभट ते दोघं जे जानभट अभ्यंकरण भाषा दादमभट बिन पिलंभट उपाध्ये या दोघांनी पूजा सांगितली. पुढचं सांगतो, ती पुढे केव्हा येईल तेव्हा येईल, पण आता पुढचं सांगतो. पूजा सांगितल्यावर सिंधुदुर्ग किल्ल्यातली उपाध्येपणे यांनाच दिलं. ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर राहिला. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जे काही लोक आहेत त्यांच्या पूजा अर्चा, आपण आता नव्या परिभाषेत म्हणतो घर बांधणे असेल किंवा काय त्याला म्हणतात लग्न कार्य असतात, तुळशीचं लग्न वर्षाला असतं, गणपती असतो किंवा वर्षभरात अनेक गोष्टी आहेत, या सगळ्याचं काम त्यांच्याकडे दिलं. ते तिथे राहून करायला लागले. आणि पुढं सिंधुदुर्गला मी काल परवा बोललो तसं औरंगजेब आला 6 वर्ष वेढा चालवला. सिंधुदुर्ग किल्ल्यात वेढा चालवला. आणि वेढ्यातले लोक त्रस्त व्हायला लागले. सुरुवातीला काही दिवस गेल्यावरती त्या किल्लेदारांनी सांगितलं की तेव्हा तो मामा मेला होता, भातचा शिल्लक होता, दादमभट बिन पिलंभट उपाध्ये शिल्लक होता. तुम्ही आता किल्ल्यावर राहू नका, लढाई सुरू झाली, तुम्ही कसं काय करणार, इथं रोज गोळ्या येतात, रोज तोफा पडतात, तोफाची गोळ्या येतात, अवघड आहे, थोडं तुम्हाला नेऊन सोडतो बाहेर, वेड्यातनं काढून बाहेर सोडतो, तुम्ही जा. ते म्हटलं जात नाही. परत पुढं सांगितलं 6 महिन्याने, आता जा, अजून तुम्हाला वेड्यातून बाहेर काढतो. आता किल्ल्यावर खायचं अन्न कमी व्हायला लागलंय, आम्ही काय शिपाई लोक आहोत, आम्ही भातावर दिवस काढू तांदळावर. ते म्हणलं जात नाही. परत तसंच झालं 3दा 4दा, पुन्हा सोडतो. आता किल्ल्यावरचा चांगला तांदूळ संपलाय, आता उकडे तांदूळ आहे, म्हणजे सगळ्यात निकृष्ट दर्जाचा तिकडे जो असतो तो तांदूळ आहे. आम्ही शिपाई लोक, ते लढून दिवस काढू, समुद्रात मासे आणून त्याची आमटी करून खाऊ, कालवण करून खाऊ. तुमचं कसं होईल, तुम्हाला अजून नेऊन सोडतो. तो म्हणला जात नाही. का जात नाही, तू इथं राहिला मेला तर मला ताप होईल, बामन माझ्यामुळे मेला वाटेल, त्यामुळे तुला अजून सोडतो म्हणून सांगितलं किल्लेदारांनी. ते म्हणलं जात नाही. शिवाजी महाराजांनी माझ्या हातनं पूजा करून इथं पूजेचा धोंडा बांधला आणि आम्हाला उपाध्ये पण दिलं. ते असं इथून पळून झालेलं नाही. 6 वर्ष तुमच्या अन्नातलं अन्न आम्हाला दिलं खायला, तुम्ही आम्हाला म्हणजे दक्षिणा दिली, त्यातून माझी उपजीविका केली. आणि तुम्ही प्रसंगात असताना, तुम्ही संकटात असताना सोडून जाणं हा माझा धर्म नाही. मी तुझ्याबरोबर राहील तसं राहील, तू देईल ते खाईल, संपलं तर तुझ्याबरोबर राहील, मरून जाईल पण इथनं जाणार. माणसं आहेत ती शिवाजी महाराजांची अशी आहे. कोण माणूस आहे विषय महत्वाचा नाही, माणसं कशी आहेत हा विषय महत्वाचा आहे. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली माणसं अशी आहे. म्हणून स्वराज्याची एकटे शिवाजी महाराज काय करू शकतात, एकटे शिवाजी महाराज आपल्यासारखं वलय निर्माण करू शकतात, आपल्यासारखे लोक निर्माण करू शकतात. कितीतरी विषय सांगता येतात. शिवाजी महाराजांच्या सारखे लोक कसे झाले, म्हणजे आपल्याला मुरारबाजी माहिती आहे, आपल्याला रामाची पांगेरा माहिती आहे. अरे एवढा संशयबंद माणूस आम्ही पाहिला नाही, ये आमच्या पक्षात, तुझ्या वजना इतकं सोनं देतो, तुला पाहिजे ती जहागीर देतो, तुझा पक्ष घेतो काय म्हणून त्याच्या तोंडावर थुंकणारा मुरारबाजी, तसाच तो रामाची पांगेरा, तसाच हा दादमभट पिलंभट. शिवाजी महाराजांचा एकदा पक्ष घेतला ना, पक्ष सोडायची भानगड नाही. आज रोज पक्ष, आज ज्या पक्षात आहे ते उद्या पक्षात नसते, उद्या झाला की तिसऱ्या दिवशी असते. आमचा एकच पक्ष, स्वराज्य पक्ष, स्वधर्म पक्ष, तो म्हणजे शिवाजी महाराज पक्ष. ते आपण शिकलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. त्याच्या रक्षणासाठी स्वराज्याच्या, स्वधर्माच्या आपण कटिबद्ध राहिले पाहिजे. हे शिवाजी महाराजांकडून आपण शिकलं पाहिजे, हे महत्वाचं. बाकी सगळ्या गोष्टी व्यर्थ. शिवाजी महाराज चरित्र या अर्थाने पाहता आलं पाहिजे, या अर्थाने आपल्याला ते कळलं पाहिजे.
म्हणून शिवचरित्राचा हा अट्टाहास. अनेक गोष्टी आपल्याला धर्माचरण कळल्या पाहिजे, अनेक गोष्टी रक्षण कळलं पाहिजे म्हणून चाललेला हा प्रयत्न. त्यामुळे आज इथंच थांबू. पुढचा जो भाग आहे तो आता सविस्तरानं साकल्यानं खूप मोठ्या विस्तारानं चालेल. आपण खूप गतीनं आलो, अजून एक दिवस थोडा गतीचा जाईल आणि मग आपलं जे आहे त्या पद्धतीने चालेल. मिर्झाराजी जयसिंगाची स्वारी ते विजापुरात हे आपलं आग्र्यातून निघणार या विषयानं त्याचा विचार, मिर्झाराजे काय आहे याचाही विचार थोडक्यात उद्या होईल आणि आपलं काम चालेल. आपण श्रावणीच्या विषयानं खूप विषय बोललो होतो की जाणून घालायचं आहे. थोडं मला असं वाटतं की अनेकांना अनेक प्रश्न आहेत की जाणून घालायचं म्हणजे काय. काही बोललो तरी काही शंका आहे, कुशंका आहे, कसं वागावं, कसं राहावं, काय करावं. तर यातल्या शंका कुशंका कोणाला असतील तर उघडेपणानं बोला. जे सांगता येईल ती उत्तर मी देतो, भक्तराज बाबा देतील. आत्ता कोणाला विचारायचं आहे का काही श्रावणीबद्दल, जाणून घालण्याबद्दल काही शंका आहे का? नंतर निघून गेल्यावर विचारा, म्हणजे एकट्याला विचारलं तरी हरकत नाही, पण उघडपणानं विचार. तुमचं जसं काय आहे, 100 लोकांत उठून बोलायचं भीती वाटते, काही चुकतं का वाटतं. पण आता मला असं म्हणायचं आहे की तुम्ही उद्या कीर्तनकार होणार आहात, 1000 लोकांपुढे उभं तर कीर्तनकाराला उभं राहायचं आहे, प्रवचनाला बसायचं आहे, भजन करायचं आहे, तर भिवू नका. इथं येणारा सभादीप करणं आयुष्यभर लागणार आहे. त्यामुळे कुणाला जर विचारायचं असेल तर बेलाशक विचारा की जाणून घालण्याबद्दल शंका आहे, आम्ही संसारी आहेत, आम्हाला घालता येईल का नाही, आम्ही ब्रह्मचारी आहेत, आम्हाला घालता येईल का नाही, काय जे शंका असतील ते विचारा. बोलायचं असेल ते मोकळेपणानं बोला. काही आहे का कुणाला शंका? तुम्हाला नाही? इकडं कुणाला काही पहिलंच आहे? वा छान. असं आता सगळ्यांनी घातलं पाहिजे. संसारी असावं जाणून घालावं असं नाही, सगळं हिंदूला जाणवं आहे. कुणाला शंका आहे का सांगायच्याबद्दल? इकडं कुणाला? तुम्हाला बोला. एक मिनिट हा काय नाही, बदलायचं म्हणजे विधी नसतो, पण श्रावण महिन्यामध्ये पहिलं जानवर बदलून नवं घालायचंच असतं. करायचं काय हरकत नाही. एकदा जानवर घातलं की ते जन्मावर ठेवायची भानगड नाही. खराब झालं, तुटलं, मोडलं तर बदलते. तसं श्रावण महिन्यात कंपल्सरी बदलायचं असतं. शंका संपली. दुसरी काय आहे का अजून? हा पुढं एक मिनिट एक हा बोल. अरे असं हसू नका, एकमेकाची टिंगल केल्यासारखं करू नका. हे बंद करा, बंद करे.